नमस्कार. लोकसंवाद न्यूज चॅनलमध्ये मी राहुल बेल्लाळे आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अनेक दिवसांपासून काही विषयाची उकल करणं क्रमप्राप्त ठरतंय असं वाटतं. अनेक वैयक्तिक कामामुळे किंवा काही अडचणीमुळे आपण आतला संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमाचे सातत्य टिकू शकलो नाही. हे थोडीशी खंत मनामध्ये आहे. तरी पण पुन्हा नव्या जोमाने आतला संवाद पहा लोकसंवाद या कार्यक्रमाला जो उदंड प्रतिसाद भेटत आहे तो उदंड प्रतिसाद अधिक जोमाने पुढे यावा, अनेकांना विचारांची आदान प्रदान व्हावी हा उद्देश या कार्यक्रमाच्या पाठीमागे सतत असतो. आणि म्हणूनच सामाजिक, आर्थिक, राजकीय ज्या काही सातत्याने घडामोडी घडत असतात आणि त्या घडामोडीचा लेखाजोखा आपण या कार्यक्रमाच्या अनुषंगाने घेत असतो. या कार्यक्रमाची एक विचार संकल्पना सामान्य तळागाळातील माणसांपर्यंत कशा पद्धतीने टिकून राहील आणि सामान्य माणसापर्यंत कशा पद्धतीने पोहोचेल हा उद्देश या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण पाहत असतो. सामाजिक बांधिलकी असेल, राजकीय स्थित्यांतर असतील, आर्थिक ध्येय धोरणे राज्यकर्त्यांची असतील, याविषयी आपण सतत या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडणी करत असतो. पण प्रत्येक विषय हा नव्याने येत असतो. प्रत्येक विषयाची नव्याने उकल होत असते आणि त्या विषयाचं संशोधन या आतला संवाद पहा लोकसंवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सतत घेत असतो. या कार्यक्रमाचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक जाण, सामाजिक मागासलेपण, राजकीय होणारी स्थित्यांतर यातून काय बोध घ्यावा हा उद्देश या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण पाहत असतो. खरं म्हणजे आज भारत देशाला 77-76 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तरी देखील विकसित राष्ट्रामध्ये का भारत देश सामील नाही ही शोकांतिका आज मनामध्ये येण्याचं कारण म्हणजे राजकीय स्थित्यांतर सातत्याने बदलत आहेत. कारण जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल अशी विकसित झालेली जी राष्ट्र आहेत त्या राष्ट्राचं ध्येय, त्या राष्ट्राचा विकसितपणा काय आहे हे आमच्या राज्यकर्त्यांना का समजत नाही हा खरा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी स्पष्ट होतो. 150 वर्ष इंग्रजांनी भारत देशावर राज्य केलं, पण त्या 150 वर्षामध्ये जेवढी लूट इंग्रजांनी केली त्यापेक्षाही मोठी लूट आजचे राज्यकर्ते करत आहेत, भारत देशाला पिळून खात आहेत. सर्वसामान्य माणूस जेव्हा मतदान राज्यकर्त्यांना करतो तो मतदान करत असताना त्याच्या पुढे प्रश्न उभा टाकतो की आपण कोणाला मत द्यायचं, कोणाला निवडून आणायचं. पण निवडून आल्यानंतर जो उमेदवार आहे, जो होणारा आमदार आहे, जो खासदार आहे, जो सरपंच आहे, तो कशा पद्धतीनं त्या जनतेला सेवक रूपाने कार्यभूमिका आपली वटवत असतो ही सुद्धा मोठी शोकांतिका आज उद्भवलेली आहे. सामान्य माणूस, तळागाळातील येणारा व्यक्ती, सामान्य माणसाचं वेगळेपण ज्या मतदार करण्याच्या पाठीमागं भूमिका वटवलेली असताना त्या मतदाराला कधीतरी आपण किंवा त्या मतदाराच्या मनाला कधीतरी आपण चांगल्या पद्धतीने कारणीभूत ठरणार आहोत का असं राज्यकर्त्यांना का वाटत नाही हा खरा प्रश्न आहे. म्हणूनच आज आपण जो विषय घेतलेला आहे तो विषय आहे देशाचा विरोधी पक्ष नेता, ते बदललेले राहुल गांधी. हे या विषयाची जी उकल आज करणार आहोत, या विषयाचं जे अनुमोदन आपण करणार आहोत ते अनुमोदन खऱ्या अर्थानं विशिष्ट रूपानं अगदी अग्रगण्य पाहावं अशा पद्धतीचं आहे. त्याचं कारण म्हणजे ज्या प्रस्थापित समाज व्यवस्थेला भारत देशाच्या खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाची भूमिका, विरोधी पक्षाचं महत्व, विरोधी पक्षाच्या कार्यपद्धती या जोपर्यंत सामान्य जनतेला माहीत होत नाही तोपर्यंत भारत देशाचा विकसित राष्ट्रामध्ये उल्लेख होणारच नाही.
त्याचं कारण म्हणजे जे भारत देशाचं संविधान आहे त्या संविधानाचा आत्मा ही लोकसभा असते, विधान भवन असतं. आणि त्या विधान भवनामध्ये भारत देशाचा विरोधी पक्ष नेता आपली भूमिका कोणत्या तडकाफडकीने मांडतो आणि सामान्य जनतेचे प्रश्न कशा पद्धतीने त्या प्रश्नाला सामोरे जातो, ते प्रश्न सत्ताधारी पक्षापुढे मांडतो, याला खूप मोठं महत्व प्राप्त असतं. मग जो भारत देशाचा विरोधी पक्षनेता आहे तो भक्कम, कार्यक्षम, कुशल, अभ्यासू असलाच पाहिजे, त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. पण गेल्या काही दिवसांमध्ये विरोधी पक्षाची थट्टा मस्करी करणं आणि जनता त्यावर हसणं हे दुर्लभ गोष्ट मानावी लागेल. कारण देश कोणत्या दिशेने चाललाय, देश कोणत्या विचाराने चाललाय, देश कोणत्या सहिष्णुतेने चाललाय, देश कोणत्या संभ्रमामध्ये अडकलाय, देश कोणत्या दलदलीमध्ये फसलाय, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न उद्भवतो. शेवटी विकास, सामान्य जनतेचा विकास, सामान्य जनतेची, तळागाळातील माणसाची आर्थिकदृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या त्याची कशा पद्धतीने विकसित झाला तरच तो सामान्य माणूस विकसित झाला तर राष्ट्र विकसित झाल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका आपण प्रत्येकानं समजून घेतली पाहिजे. पण आज जी तागायत परिस्थिती आज उद्भवलेली आहे, ती तागायत परिस्थिती सामान्य माणसाची खऱ्या अर्थानं कुचंबना होतीये, आर्थिक कुचंबना होतीये, सामाजिक कुचंबना होतीये. कारण जीएसटी सारखे मोठे धोरणे आखून सामान्य माणसाला आज राज्यकर्ते पिळून खात आहेत का, असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. खरं वास्तविकता आज जर समजून घेतली तर आपण अनेक या चर्चेच्या माध्यमातून सांगतो की प्रत्येक घरातून जीएसटी आपण प्रत्येक दिवसाला हा 200 रुपये जीएसटी आपण भरतोय. पेट्रोल पासून असेल ते चहापत्तीपर्यंत एवढा मोठा आपण प्रत्येक एका घरातून जीएसटी भरतोय. तर भारत देशामध्ये किती घर, ही अनेक चर्चेच्या माध्यमातून ह्या राजकीय उकल करत असताना, राजकीय प्रश्नांची विचार संवेदना सांगत असताना हे आपण सातत्यानं मांडलोय. बेकारीचं प्रमाण मांडलोय. भारतातला उद्योग, व्यवसाय, सहकार ह्या कोणत्या पद्धतीने आहे आजच्या परिस्थितीमध्ये हे समजून घेणं महत्वाचं आहे. भपकेगिरीवर न जाता किंवा देशाच्या माणसांची दिशाभूल करून एका विशिष्ट विषयाकडे आकर्षित करून देशाचं मन विचलित करून खऱ्या भूमिकेकडे, खऱ्या प्रश्नांकडे आज देशाने बघितलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. आज हिवाळी अधिवेशन लोकसभेमध्ये चालू आहे, विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या मध्ये चालू आहे. सगळीकडे एक वेगळं राजकीय स्थित्यांतर होणारं चित्र आज खऱ्या अर्थानं स्पष्ट होत आहे. पण आज लोकसभेचं जे चित्र आपण पाहतोय ते लोकसभेचं चित्र आज खऱ्या अर्थानं या लोकसभेचा विरोधी पक्ष नेता, सत्ताधारी पक्ष, लोकसभेचे अध्यक्ष हे जे चित्र पाहतोय तर कुठेतरी एक बाजू लोकसभेची जाताना कुठेतरी दिसते, असं थोडं का होईना स्पष्ट होतं. त्याचं कारण म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष हे निरपक्षपाती असले पाहिजे, पक्षपाती असता कामा नयेत. आणि जर पक्षपाती असले तर त्या लोकसभेला खऱ्या अर्थानं संविधानाच्या मूल्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळणार नाही. त्याचं कारण म्हणजे अध्यक्ष, लोकसभेचे अध्यक्ष म्हणजे खूप मोठी जबाबदारी, खूप मोठं पद आहे या राज्यघटनेमध्ये. आणि म्हणून जे अध्यक्ष आहेत त्यांची भूमिका सत्ताधारी पक्षाकडे पाहत असताना, विरोधी पक्षाकडे पाहत असताना न्याय धोरणाची असली पाहिजे, न्याय तत्वाची असली पाहिजे. हे कुठेतरी आज दिसत नाही. आज आम्हाला शोकांतिका या गोष्टीची वाटते
की लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याबद्दल कुठेतरी मन अस्ताव्यस्त होते. त्याचं कारण म्हणजे विरोधी पक्षाकडे द्वेषाची भूमिका आणि सत्ताधारी पक्षाकडे स्मित हास्याची भूमिका, या दोन चेहऱ्याची जी गफलत आहे, ही गफलत सामान्य जनतेला दिसते. कारण थेट प्रक्षेपण आज संबंध देशामध्ये होते लोकसभेचं, आणि त्यामुळे ओम बिर्लांची भूमिकेवर आज कुठेतरी लोकसभेच्या प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. आणि हे प्रश्नचिन्ह देशाच्या अनेक भूमिकेतून कुठेतरी शोकांतिका निर्माण करणारे आहेत. कारण लोकसभेचे अध्यक्ष म्हटल्यानंतर सत्ताधारी पक्षांपेक्षा विरोधी पक्ष काय म्हणतोय, विरोधी पक्षाच्या भूमिका कशा पद्धतीने विरोधी पक्ष आपल्या मांडतोय, आणि अध्यक्ष म्हणून आपली भूमिका काय वटवली पाहिजे, याच्याबद्दल सुद्धा एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होते. कारण दुतर्फा सांभाळत असताना लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ती व्यवस्थितपणे त्या पदाला, त्या सभेला अध्यक्ष म्हणून चांगल्या पद्धतीने न्याय द्यावा, ही आमच्या संविधानाची भाषा. पण आज ओम बिर्ला यांच्याबद्दल थोडीशी मनामध्ये पाल चुकचुकते. कुठेतरी सत्ताधारी बाकड्यावरच्या कॅबिनेट मंत्री असतील केंद्र सरकारमधले, त्यांच्याबद्दलचा वेगळा दृष्टिकोन आणि विरोधकांबद्दल पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन, आणि पूर्ण मत व्यक्त न करू देता मध्येच अडथळा निर्माण करून विरोधी पक्षाची कुचंबना होतीये का, असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होते अध्यक्षाच्या माध्यमातून. हे आपण थोडक्यात समजून घ्या. आता राहिला दुसरा मुद्दा. आता राहुल गांधी हे व्यक्तिमत्व पाहत असताना खऱ्या अर्थानं अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. जसे डॉक्टर मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान हे अभ्यासू होते. कमी बोलतात म्हणून ते अज्ञानी आहेत असं नाही. त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, शिक्षणाचा प्रभाव त्यांचा, हे आपण शब्दात सुद्धा व्यक्त करू शकता. एवढं महान व्यक्तिमत्व डॉक्टर मनमोहन सिंग साहेब देशाचे पंतप्रधान होऊन गेले. कधी कधी असं काही लोक म्हणतात की ज्ञानवंत व्यक्ती हा कमी बोलत असतो आणि अज्ञानी व्यक्ती जास्त बोलत असतो. त्याचीच परिस्थिती आज आम्हाला डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल येते. कारण ज्ञानवंत व्यक्ती हा कमी बोलत असतो आणि अज्ञानी व्यक्ती हा जास्त बोलत असतो. तसाच परिसंवाद आपण मनमोहन सिंग यांच्याबद्दल पाहिलेला आहे. आज विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधी यांची भूमिका आज देश पाहतोय. कारण राहुल गांधी मध्ये जो बदल झालेला आहे, तो बदल विरोधी पक्ष नेता म्हणून, आणि तो बदल होणं ही काळाची गरज होती. आणि भक्कम विरोधी पक्ष नेता आज देशाला पाहिजे होता. एक साइड जे वातावरण गेल्या 10 वर्षामध्ये चालू होतं, ते वातावरण आज कुठेतरी पाहावयास मिळत होतं. आणि म्हणून हा जो संवाद आहे, हा जो विचार आहे, लोकसभेमधला असेल, चांगल्या पद्धतीनं आज भूमिका वटवत असताना दिसून येत आहे. विविध विषय येत आहेत. देशाच्या राष्ट्रगीतापासून अनेक रवींद्रनाथ टागोर यांच्या जे भारत देशाला दिलेले गीत आहेत, त्यांच्याबद्दल संवाद असो, याला महत्व वाटत नाही. कारण आज परिस्थिती देशावर काय ओढवलेली आहे. आज सर्वात महत्वाची परिस्थिती, पैशाचं महत्व आज 90च्या पार गेलेलं आहे डॉलरच्या तुलनेत. म्हणजे $1 जर घ्यायचा असेल तर 90 रुपये 91 रुपये मोजावे लागतात. अशी परिस्थिती पैशाच्या स्वरूपात झालेली आहे. आर्थिक ध्येय धोरणे चुकलेली आहेत का? आज रुपयाचं मूल्य कमी झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज देशाला काय करण्याची गरज आहे, देशाचा आज विचार काय करण्याची गरज आहे, हे आज लोकसभेमध्ये आपल्याला दिसून येणं अत्यंत गरज होतं. पण आज ते दिसत नाही. आज दिसतंय काय तर नेहरूंनी काय केलं, जवाहरलाल नेहरूंनी काय केलं, हे चित्र दिसतंय.
कारण इतिहासाची पाने चालून इतिहासातून बोध घेता येतो, पण इतिहास बदलता येत नाही. परत आहे का? इतिहासातून बोध घेता येतो, पण इतिहासाची पाने चालून इतिहास बदलता येत नाही. पण मागलच्या इतिहासामध्ये न जाता भविष्याचा वेध काय, हा देशाचा अग्रगण्य विषय असला पाहिजे. पण शोकांतिका ही आहे सत्ताधारी पक्षाकडून की नेहरूंनी काय केलं, नेहरू काय करतात, नेहरूंनी त्या काळामध्ये असं केलं, इंदिरा गांधींनीही केलं. पण हे चुकीचं साप आहे. आज देश विकसित होण्याच्या दृष्टीनं पावले जे APJ अब्दुल कलाम यांनी जे स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न खरंच अधूर होते का असं वाटतंय. कारण त्याचं कारण म्हणजे देशामध्ये अनेक शाळा बंद पडत आहेत, बेकारीचं प्रमाण वाढलेलं आहे, गरिबीचं प्रमाण वाढलेलं आहे, उद्योगधंद्याची बिकट परिस्थिती होत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जाती, धर्म, भेदभाव याला कुठेतरी खतपाणी भेटून देशाचं खरं मूल्य आज धोक्यात आले. हे आपण नाकारता येत नाही. आणि हे जर सुधारायचं असेल तर विरोधी पक्ष हा ला नाकारणं चुकीचं. विरोधी पक्षाची सुद्धा मोठी भूमिका, जशी देश चालवत असताना सत्ताधारी जसं चाक आहे तसंच विरोधी पक्षाचं सुद्धा एक चाक आहे, तरच हा देशाचा डोलारा चांगल्या जोमाने चालू शकतो. पण आज विरोधी पक्षाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, थट्टेमध्ये काढण्याचा दृष्टिकोन हे लोकसभेला किंवा संविधानाला सुद्धा मान्य नाही. पण आज ते होते. दुर्दैव आहे, भारत देशाचे दुर्दैव आहे. म्हणून पंडित नेहरूंनी काय केलं, इंदिरा गांधींनी काय केलं न पाहता आज आमच्या देशावर काय परिस्थिती ओढवलेली आहे याकडे संशोधन व्हायला पाहिजे. याकडे विकसित राष्ट्राच्या पंक्तीमध्ये आपण केव्हा बसणार आहोत याविषयी आपण विचारमंथन झालं पाहिजे. पण हे आज दिसत नाही. ही शोकांतिका आहे. जे राहुल गांधी मध्ये जो बदल झालेला आहे, आता राहुल गांधी हे व्यक्तिमत्व, आपण जो विषय घेतलेलाच आहे, हे व्यक्तिमत्व शिक्षणामध्ये प्रगत आहे, विचार करण्याची कार्यक्षमता आहे, दूरदृष्टी आहे, सर्वसामान्य जनतेच्या मनातला आरसा पाहणारा व्यक्तिमत्व आहे. आणि शोध घेणारीची जी प्रवृत्ती आहे राहुल गांधी यांची, शोध ही भविष्याच्या येणाऱ्या काळामध्ये तीच त्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली होईल का, असा एक नाद आपल्या मनामध्ये उमटतोय. कारण शोध, मग ते आर्थिक धोरणांचा शोध असेल, ते गरिबीचा शोध असेल, बेरोजगारीचा शोध असेल, जो आताच गाजतोय मुद्दा कोणता, तर तो मुद्दा गाजतोय मतदान प्रक्रियेचा. बेढप स्वरूपाची जी मतदान प्रक्रिया जी आज चालू आहे, त्या प्रक्रियेबद्दल जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत त्याबद्दलचा. आणि म्हणून संबंध देशामध्ये राहुल गांधींचं जे कार्यभूमिका सतत पुढे येत आहे, हे कार्यकुशलता आहे. आणि त्यांचं जे योगदान विरोधी पक्ष नेता म्हणून, माझ्या भारत देशाला विरोधी पक्ष नेता कसा असावा हे जो आपण विचार आपल्या मनामध्ये येतो, तो राहुल गांधी सारखा असावा. शेवटी शिक्षणाला महत्व आहे. अज्ञानाच्या समोर कितीही डोकं आपण सांगितलं तर तो अज्ञानी व्यक्ती हा आपलं अज्ञान दाखवणारच. पण जिथे मनमोहन सिंग, जिथे पंडित जवाहरलाल नेहरू, जिथे इंदिरा गांधी, ही जी व्यक्तिमत्व आहेत, हे भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्यागाचं स्वरूप आहे. त्याग या विषयाचं स्वरूप आहे. आणि म्हणून शेवटी देशप्रेमापोटी एखाद्या सैनिक जो देशासाठी आपल्या सर्वस्व पणाला आणून देशाच्या बॉर्डरवर संरक्षण देशाचं करत असतो, त्याच पद्धतीनं देशाचं मूल्य जोपासण्यासाठी, देशाचा विकास करण्यासाठी, देशाचा अधिक प्रगतीकडे देश कशा जाईल यासाठी
काँग्रेस पक्षाचं योगदान त्या काळातलं खऱ्याच अर्थाने महत्वाचं आहे. कारण गरिबीतून श्रीमंतीकडे येणं ही साधीसुधी गोष्ट नाही. जे आज देश एका वेगळ्या दिशेने जातोय त्याचं कारण म्हणजे त्या काळातली काही चांगली ध्येय धोरणं सुद्धा महत्वाची आहेत. अशा पद्धतीचा हा सारांश. पण राहुल गांधी यांच्याबद्दलचा हा संभ्रमचा आपलं विचार सांगत असताना किंवा संभ्रम निर्माण करत असताना राहुल गांधी बद्दल हा खूप मोठ्या प्रमाणात चुकीचा आहे. त्याचं कारण म्हणजे शेवटी शिक्षण, विकास, पायाभूत सुखसुविधा यावर देशाचं भवितव्य अवलंबून असतं आणि म्हणून ते टिकवलं पाहिजे. हा खरा महत्वाचा मुद्दा आहे. राहुल गांधीजी मध्ये जो बदल झालेला आहे तो बदल देशासाठी उपयोगाचा आहे. कारण विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये राहुल गांधी आज आहेत आणि सर्व जनतेनं सत्ताधारी बाकावर बसणाऱ्या मंत्र्यांच्या बाजूने न जाता किंवा त्यांचे विचार, विरोधी पक्ष नेताच हा जनतेच्या बाजूचा असतो. किती सुंदर रचना आहे आपल्या या संविधानाची. विरोधी पक्ष नेताच हा जनतेच्या बाजूचा असतो, जनतेचेच प्रश्न मांडत असतो. आणि लोकसभा असेल, विधानसभा असेल, येथे विरोधी पक्षाची भूमिका खूप अग्रगण्य मानली जाते. त्याला वेगळं महत्व आहे आणि म्हणून आपण विरोधी पक्षच्या भूमिका सातत्यानं प्रेरित व्हाव्यात, जनतेचे प्रश्न सोडवावेत आणि चांगल्या पद्धतीनं हा जनतेचा विकास, जनतेची विचार संकल्पना लोकसभा असेल, विधानसभा असेल या ठिकाणी अग्रगण्य मानली जावी विरोधी पक्ष नेत्याच्या माध्यमातून. कारण देशाचा जो गेल्या 10 वर्षामध्ये जो कुठेतरी वेगळ्या दिशेने जाण्याचं जे काही मंडळी करत आहेत, म्हणजे विचार, जनतेची दिशाभूल करण्याचं जो काम आहे ते खरंच चुकीचं आहे. देशामध्ये जे काही आर्थिक धोरणे आज आखलेली आहेत आणि देशामध्ये जो विक्रीचं भरिमार सुरू केलेला आहे, मग ते जमिनी असेल, एअरपोर्ट असतील, अनेक भूखंड असतील, या साऱ्या बाबीतून एकच लक्षात येते की म्हणजे आज देश अधोगतीला झालाय का, असा एक प्रश्न आज मनामध्ये उद्भवतोय. त्याचं कारण म्हणजे आज विरोधी पक्षाला जनता लक्षात घेत नाही. ही सुद्धा महत्वाची भूमिका आहे. आणि आतला संवाद पहा लोकसंवाद या विषयाच्या अनुषंगानं देशाचा विरोधी पक्ष नेता ते बदललेले राहुल गांधी ह्या विषयाचं अनुमापन घेत असताना, संशोधन घेत असताना आपल्याला असं लक्षात येते की आज विरोधी पक्षातला जो नेता आहे तो आज आपल्या भूमिका चांगल्या पद्धतीने वटवतोय आणि सत्ताधारी बाकावर बसणाऱ्या व्यक्तींना चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारतोय. हा खरा देशाचा एक चांगला मानबिंदूच मानावा लागेल. कारण जोपर्यंत विरोधी पक्ष नेता आहे, चांगल्या पदीचा आहे, तोपर्यंत जनतेच्या प्रश्नाची उकल खऱ्या अर्थानं होऊ शकत नाही. हे शाश्वत आहे. आतला संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये जो आपण उदंड प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आपण सातत्यानं या अनेक विषयाची आपण मांडणी करत असतो. हा जो आपण विषय घेतलेला आहे, हा विषय आपल्याला कसा वाटला, काय वाटला हे आम्हाला जरूर कळवा. पाहत रहा लोकसंवाद न्यूज, बातमी तुमच्या अस्मितेची. धन्यवाद.